मैत्रिणींनो, मी कुमारी काव्य अभिजित भोसले ही इयत्ता 3री क प्रिंस शिवाजी विद्यालयाची विद्यार्थिनी। मी तुमच्यासमोर एक ऐतिहासिक कथा सादर करणार आहे। माझ्या कथेचे नाव आहे हिरकणी। ही गोष्ट आहे शिवछत्रपती यांच्या काळातील सह्याद्रीच्या विस्तीर्ण घाटमाथ्यावर अतिशय उंच अशा ठिकाणी तत्कालीन इंजिनियर हिरोजी नेरळकर नावाच्या एका कलावंताने इथे एक खूप प्रचंड मोठा सर्व सुविधायुक्त असं भव्य किल्ला बांधून त्याचे नाव रायगड असे ठेवले। या किल्ल्यावर 12 महाल, 18 कारखाने, पाण्याचे टाके, तलाव, भव्य बाजारपेठ व विशेष करून जगदीश्वराचे विशाल मंदिर देखील बांधले। असा हा मजबूत भक्कम तटबंदी असलेला रायगड किल्ला म्हणजे महाराजांच्या स्वराज्याची राजधानी होय। या किल्ल्याच्या पायथ्याशी अनेक छोट्या वाड्या वस्त्या इतर सर्व विखुरलेल्या असून त्या वाड्या वस्त्यातील लोक आपला उद्योग व्यवसाय करून सुखाने समाधानाने जगत राजांचे उपकार मानत होते। अशा या वाड्यांपैकी रायगडच्या पायथ्याशी असणारे वाकुसरे येथील रायगडवाडी नावाची एक वस्ती होती। नुसताच वेळीचा सण संपून रंगपंचमीचा एक महोत्सव संपन्न होत असे। कोजागिरी पौर्णिमेला भरपूर किंमत देऊन दूधकरी केली जात असे। अशी गाय सर्वत्र सली हे ऐकून रायगडवाडीची हिरकणी गवळण सकाळची सर्व कामे आटपून न्याहारी करून घरचे दूध गडावर विकायला निघाली। तिला 6-7 महिन्याचे एक छोटे बाळ होते। तेच तिचे काळीजानी सर्वस्व होते। तिचा नवरा राजांच्या शिवबंदीत कामाला होता। हिराने दुधाचे माठ कच्च भरून घेतले, आपल्या बाळाला शेजारवीकडे ठेवले व दूध पिकवण्यापर्यंत त्याची काळजी घ्यायची विनंती केली। एव्हाना हे सगळं करेपर्यंत तिला गडावर जायला तसा बराच उशीर झाला। दूध विकून आपल्या संसाराला 4 पैसे मिळावे ही तिची अपेक्षा। इतर गवळींनी तिला हसत हसत आपापल्या घरी गेल्या होत्या। ती गडावर गल्लोगल्ली दौडू लागली, दूध घ्या, दूध, ताजे ताजे दूध। एव्हाना तिची बस्ती विकेपर्यंत सूर्यास्ताची वेळ झालेली। नियमानुसार इशाऱ्याची तोफ होताच गडाचे विशाल काय दरवाजे कर कर आवाज करत बंद झाले। किल्ला बंदिस्त झाला। राजांचा नियम असा होता की सूर्यास्त होताच तोफेचा इशारा होईल, त्याच वेळी गडाचे दरवाजे बंद करावे। त्यानंतर कोणासही आत किंवा बाहेर जाऊ अथवा येऊ देऊ नये। नियमानुसार गडाचे दरवाजे बंद झाले। गडावर हळूहळू अंधार पडू लागला। हिरकणीला तिच्या बाळासाठी घरी जाण्याचे वेध लागले। ती झपाझप पावले टाकत मुख्य दरवाजाजवळ आली। द्वारपालाने तिला बाहेर जाता येणार नाही असे सुचविले, परंतु तिचं मातृप्रेम असलेल्या तिला शांत बसू देत नव्हतं। हिरकणी पहारेकऱ्यांना परोपरीने विनंती करत होती, मला जाऊ द्या, माझा लहान बाळ एकटाच आहे, भुकेने व्याकुळ होऊन माझी वाट बघत असेल। हे ऐकून तिथल्या पारेकऱ्यांना खूपच वाईट वाटले, पण राजांचा, छत्रपती शिवाजी राजांचा नियम मोडायचा तरी कसा? राजांच्या काळातले नियम हे आजच्या काळातल्या नियमानुसार होते। आज नियम केला आणि उद्या मोडला। राजांच्या काळातले नियम हे जनतेच्या हितसंरक्षणासाठीच होते। हिरकणी मात्र आपल्या बाळासाठी सारखं रडून रडून पारेकऱ्यांना विनंती करीत होती, परंतु महाराजांच्या नियमामुळे कोणाचाही विलास नव्हता। पारेकरी तिला म्हणाले, अगं हिरकणी बाय, आजची रात तू कशी तरी धरमशात काढ। आता तिचं लक्ष फक्त आपल्या बाळाकडेच होतं। काय करावं आणि काय सुचत नव्हतं। काही सुचत नव्हतं। नियमानुसार गडावरच्या तमावाद्यांची मोजदाद झाली। त्या मोजदानीमध्ये हिरकणी होती। शरीराने ती गडावर होती, परंतु तिचं मन वाऱ्याच्या वेगाने तांदुल्याकडे धावत होतं। काय करीत असेल माझा सोन्या? त्याला भूक लागली असेल का? आई दिसत नाही म्हणून रडून रडून थकला असतील, असे अनेक विचार तिला धर्मशाळेत सतावू लागले। तिचा पाना अनावर झाला। रात्र बरीच झाली। गस्तकऱ्यांची फेरी गस्त काढून गेली। गडावर सर्वत्र सामसूम झाल्यावर हिरकणीने बाहेरून गडाची पाहणी केली। आता मिळेल त्या मार्गाने गडा उतरून जायचंच असा तिचा निर्धार झाला। आपल्या रडणाऱ्या बाळाची भूक पूर्ण करायची, त्याला शांत करायचं। पाना फुटला उरी, ओढ पिलाची लागली, धाडे सुकुरीनी कडा उतरली माऊली। अखेरीस तिला मार्ग सापडला। मार्ग तो कसला? साक्षात मृत्यूचा सापळाच। पण याच वाटेने आपण कडा उतरून जायचा असा तिचा निर्धार झाला। ती कड्याकडे जात असताना कोणी पारेकऱ्याने तिला चांगलाच दम दिला। आपल्या बाळासाठी उतावळी झालेल्या हिरकणीला त्याचा राग आला। तिने एक भले मोठे लाकूड त्या पारेकऱ्याच्या डोक्यात मारले। क्षणार्धात तो धाडकन खाली पडला। त्याचा शेला घेऊन तिने कमरेभोवती घट्ट बांधला। त्याचे एक टोक गडाच्या तटबंदीच्या गडाला बांधले। खालच्या खोलतेरीत अनेक वाटा गळायची तिरडत होती। गळात किनाऱ्याच्या किरकिरीने शांतता भंगत होती। टिटव्याने टिव टिव करून रात्रीच्या भयानक कलतेत भर घातली होती। घुबड व बिंगळ्याने नुसता चटनटला होता। एका मातेने वात्सल्यापोटी स्वतःच्या जीविताची पर्वा न करता केवळ बाळापर्यंत जाण्यासाठी अक्षरशः तटबंदी खाली वेळ घेतली। असा तिचा खडतर व जीवघेणा प्रवास सुरू होता। कट्याकुट्यांनी कपडे टर्राटर पाडले, सर्व अंगाला खचटले। हिरकणी असंख्य जखमांनी घायाळ झाली। असह्य वेदना होऊ लागल्या। शरीरातून रक्ताच्या धारा वाहू लागल्या।
तिच्या दिलविलक्षण मातृ बहीण कशाची पर्वा न करता अतिशय संयमाने पचवीत हिंमत न हारता मार्गक्रमण करीत होती. तिच्या बाळाच्या आठवणीने तिचे काय तुटत होते. मध्येच कुठेतरी आगीमुळे कवळल्या. त्याच्या हजारो माशा डंख मारू लागल्या. मधमाशांचे रुतलेले काटे अंगात सल्लपून धावत होते. हिरकणीला रस्ता शोधण्याच्या कार्यात कशाचेही भान नव्हते. हळूहळू तिने हा बिकट रस्ता पूर्ण केला. तिचा तो खडतर प्रवास संपला. धावत धावत जाऊन आपल्या पाळण्यात रडून थकलेला उचलून घेतले. त्याचे पटापटा पापे घेतले. मैलेकरांची अनोखी भेट झाली. बाळाला दूध पाजून मनोमन सुखाली. वेदनेची जागा आनंदाने घेतली. मातृप्रीतीची अमर कहाणी. धन्य धन्य ती हिरकणी. हिरकणी आपल्या बाळासाठी सर्व नियम धाब्यावर ठेवून घरी पोचल्याची वधी राजाने समजली. राजांनी तिला सन्मानाने गडावर बोलून साडी चोळी देऊन उचित सत्कार केला. हिरकणीच्या कड्यांखाली उतरली. तो टकमक दुर्गम करण्यात आला व तिथे तटबंदी बुरुज बांधण्यात आला. सुदर्भुजात हिरकणीच्या पराक्रमाची साक्ष म्हणून हिरकणी नाव दिले व तिचा गौरव करण्यात आला. शालेय अभ्यासक्रमातील समाविष्ट असलेले कवी विनायक यांचे प्रसिद्ध काव्य या काव्यातून हिरकणीच्या नावांसात पोचली. गोपणारी हिरकणी गडा गेली, दूध घालाया परतच निघाली. पायथ्यासी ते वसे तिचं गाव, घरी जाया मनगे फार धाव. शिवप्रभूंचा निर्बंध एक होता, तो व्हावी असता सूर्य जाता. सर्व दरवाजे अचूक बंद व्हावे, कुठे कोणास जाऊ येऊ द्यावे. सर्व दरवाजे फिरून परत आली, तिला भेटेना तिथे कोणी वाली. कोण पासील तरी ताणुल्यास आता, विचारे दुःख होय चित्ता. मार्ग सुचला आनंद फार झाला, निघे वेगे मग घरी जावायाला. नसे रक्षक ठेविला जिथे ऐसा, तिथे होता पत्रायगडी घासा. कडा तुटलेला कडा उंच नीट, घरी जाया उतरली पाय वाट. पाय चुकता नेमका मृत्यू येई, परी माता तिथे चुनी जाई. उतरू लागे म्हण घरी विदलेले, शुद्ध नाही जरी तुमस लागले. ते अंग खरचटलेले वस्त्र फाटलेले, अशा वेशे ती घरा प्रती चाले. वृत्त घडले शिवभूप वर्णी जाता, वदे आनंदे धन्य धन्य ती माता. कड्यावरती त्या बुरुजबानी येला, नाव दिलेले हिरकणी वृत्ताला. तात्पर्य: हिरकणीची कथा आपल्याला मातृप्रेमाची आणि धाडसाची शिकवण देते. तसेच कोणत्याही परिस्थितीत आई आपल्या मुलासाठी काय करू शकते आणि अत्यंत महत्त्वाचे म्हणजे कोणत्याही परिस्थितीत हार न मानता धैर्याने संकटांना सामोरे जाण्याची प्रेरणाही कथा देते. बोलो छत्रपती शिवाजी महाराज की जय. धन्यवाद.